बुलेटिनची सुरुवात करूयात हेडलाईन्स पासून। हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बिंजे बार, तुमचा आवडता नमकीन बार आता तुमच्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध। राज्यभरात पावसाच्या माऱ्यामुळे 48 तासात 14 जणांचा बळी, तर पिंपरी चिंचवड मधल्या मोशीत इमारतीखाली काही जण अडकले। 7 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश, 3 जणांना बाहेर काढण्यात मोठ्या अडचणी। डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणी मुसोळ शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेला अखेर अटक। म्हात्रेची धिंड काढा, विरोधक आक्रमक, तर म्हात्रेनं माफी मागावी, स्थानिकांची मागणी। पुण्याच्या कामशेतमध्ये पोलीसच बनले कायद्याचे भक्षक। ड्रग्जचा बनाव रचत पर्यटकांकडून 5 लाख उकळण्याचा प्रयत्न। पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मध्यस्थीनं 6 पोलिसांना वेढ्या। माऊलींच्या पालखीचं आळंदीहून प्रस्थान। ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात वारकऱ्यांचा उत्साह ओसंडला, तर मुक्ताईची पालखी बीड मुक्कामी। बीएलओची कामं, SIR, अशैक्षणिक कामांची सक्ती तसेच टीईटी संदर्भातील विविध मुद्द्यांविरोधात आज राज्यातील प्रमुख शिक्षक संघटनांची शाळा बंद आंदोलनाची हाक। या आंदोलनामध्ये शहरांसह बहुतांश ग्रामीण भागातील शिक्षक सामूहिक रजा घेणार असल्याची संघटनांची माहिती। रेल्वेच्या फर्स्ट एसी केबिन हनीमून सूटप्रमाणे सजावट करण्यात आल्याचा प्रकार समोर। रेल्वेतील आगळ्या वेगळ्या सजावटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं रेल्वे प्रशासनात खळबळ। पुण्याच्या 18 वर्षीय अर्णव पापरकरनं विम्बल्डन ज्युनियर मुलांच्या एकेरी स्पर्धेत शानदार कामगिरी। जपानच्या रियो ताबाताचा सेटमध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत धडक। आंतरराष्ट्रीय टेनिस विश्वाचं वेधलं लक्ष, 36 वर्षांनंतर उपांत्यपूर्व फेरी गाठणारा पहिला भारतीय। बुलेटिनमध्ये घेणार आहोत महत्त्वाच्या